हाय, वेलकम बॅक टू प्रियास मराठी व्लॉग. आणि मी ना 7-8 दिवस झालेले आहेत माहेरी आलेली आहे. आणि माहेरी आल्यावर कसं असतं ना की अजिबात मूड असतो व्लॉग वगैरे बनवायचा, तर मग मी व्लॉग वगैरे अजिबातही शूट केलेले नाही. आणि 14-15 दिवसापासून माझ्या चॅनलवरती एकही व्लॉग मी पोस्ट केलेला नाही. तर म्हटलं चला आज जरासा मूड झाला व्लॉग बनवायचा, तर म्हटलं आज थोडंफार तुमच्याबरोबर शेअर करते, की तुम्हाला थोडीशी अपडेट देते की मी कुठे आहे काय. तर मग हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की मी माहेरी आलेली आहे. कारण मी स्टार्टिंगपासून तुम्हाला माहिती दिलीच नाही. जेव्हा मी माझ्या घरून आली तेव्हा म्हटले चला आज आपण एक छोटासा व्लॉग बनवूया. कारण बरेचसे माझे सबस्क्रायबर मला बोलत होते की ताई तुमचे व्हिडिओ येत नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे. तर मग प्रॉब्लेम काही नाही आहे, मी इथे माहेरी आली त्यामुळे. आणि बघा ना इथे आल्यावर परत पाणी चेंज वगैरे झालं आणि माझं सर्दी आणि घसा पुन्हा बसलेला आहे. तर असं काहीतरी आहे. मग काय म्हटले आज काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि इकडे माहेरी कशी म्हणजे काय असतं किंवा मग संध्याकाळ कशी असती माहेरची माझ्या, हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. तर मी हे पुढे क्लिप छोट्या छोट्या ह्या रोजच्या घेऊन ठेवलेल्या आहेत, तर मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. पण इथं आल्यानंतर ना मी रोज एक म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व केल्या. आणि ऑब्झर्व केल्यानंतर ना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला अशा कळाल्यात. म्हणजे शेती असो किंवा जनावरांबद्दल असो, अशी थोडीफार माहिती मी बरीचशी घेतलेली आहेत. कारण मी रोज बघायची तर म्हणजे एक लाईफस्टाईल जी आहे तिथली आणि रुटीन कसं असतं शेतकऱ्यांचं किंवा काय, तर ते सगळं मी रोज थोडं थोडं ऑब्झर्व करत होती. आणि विचार करायची की असं असं असतं. आणि तेच म्हटले तुमच्याबरोबरही शेअर करते, कारण मी पण एक शेतकऱ्याची मुलगीच आहेत. तर जे कोणी शेतकरी नसतात तर त्यांना हे जे लाईफस्टाईल आहे गावची ते बघायला खूप आवडते. आणि माझे बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते गावाकडचे ते भरपूर असे लोकांना आवडलेले आहेत. तर म्हटलं चला आजही आपण हेच काय लाईफस्टाईल असते गावची हे दाखवूया. तर मग काय आता मी पुढे रोज एक एक छोट्या छोट्या क्लिप घेऊन मी तर पुढे अटॅच करते. तर तुम्ही नक्की बघा ते. आणि हे जे पाठीमागे दिसतंय हे आमचे फळबाग आहेत. हे आहे व्हाईट फ्लावरचं झाड माझ्या पाठीमागे आहे, पेरूचं झाड. आणि आता मी तुम्हाला लिंबू आणि कढीपत्ता, आंब्याचं आणि रामफळ दाखवते. कारण आता मी बसली आहे, माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला झाडं दिसते. तर चला मी तुम्हाला झाडं दाखवते. याआधी दाखवलेलं आहेत पण पुन्हा मी तुम्हाला दाखवते. बघा बॅक कॅमेराने दाखवते. हे जे आहे ते लिंबूचं झाड आहे. आणि इथे बघा ही काळी मणिम्याव कशी जाऊन बसलेली. भरपूर वेळ झाला ती झोपली होती, आता उठली, तिने मला बघितलं. लिंबाच्या झाडाखाली मस्त झोपली आहे. आणि याच्या शेजारीच ॲक्च्युली खूप झाडं ना एकत्र झाली ती. हा कढीपत्ता आहे आणि त्यानंतर इकडे आंबा आहे. हा आंबा कोणता आहे मला नक्की सांगा, कारण याची पानं खूप मोठी मोठी आहे. आणि इकडे जे आहेत हे रामफळाचं झाड आहे. भरपूर रामफळ आम्ही तोडली, पण आता हे जे रामफळ आहेत ना ही कच्ची आहेत. आता कच्ची काही तोडता येणार नाही, भरपूर कच्ची आहे, हिरवी ते. थोडीशी कलर चेंज झाला किंवा तोडता येईल.
आणि त्यानंतर हे आहे आपलं पेरूचं झाड. याला छोटे छोटे कळ्या आहेत. हे बघा, याच्याजवळ पण आंब्याचं झाड आहे. तर ही माझी आई आहे, आमच्या आईसाहेब आहे. या आईसाहेब बोला ना काहीतरी. नमस्कार. नमस्कार. आमच्या आईसाहेब जास्त बोलत नाही. आणि आता माझा भाऊ आहे ना, तो कामासाठी बाहेर गेला आहे. तो पण आला की त्याचा पण एक व्हिडिओ घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. आता इथे ना दुपार आहे खूप. हे बघा, खूप दुपार, ऊन आहे खूप इथे. 12:30 वाजलेत. आणि बघा हे शेत. आणि इथे बघा जनावरं कसे, इथे गाया शेडमध्ये आहेत. आता संध्याकाळी मी ना तुमच्याबरोबर संध्याकाळचं काय इथे रुटीन असतं या लोकांचं ना, ते सगळं शेअर करणार आहे. ते तुम्ही बघाच. आणि आता आम्ही बसलो आहेत बाहेर. हा आमचा ओटा आहे बघा, हा पूर्ण असा ओटा आहे. इकडे झाडं वगैरे आहेत. छान हवा येते ना, त्यामुळे आम्ही इथे बसतो दिवसभर. आई ऊन किती सांग ग इकडे. खूप ऊन आहे, खूप. घरात पण बसवत नाही आहे. बाहेर सुद्धा जायला लागतं आणि घरात सुद्धा थांबवत नाही. खूप ऊन आहे, खूप. नाशिकमध्ये खूप ऊन आहे. इथे दुपारचे 12 वाजले होते आणि इथे मोटर चालू झाली होती. हा चारा आहे, घास आहे, घास बोलतात त्याला. आणि कपडे राहिले होते. मग मी काय केलं, आम्ही लहानपणापासून असं मोटरीवरती कपडे वगैरे धुवायची आम्हाला सवय होती. त्यामुळे मग मी आईला बोलली की मी हे मोटर चालू आहे तोपर्यंत कपडे धुवून आणते. याला बारं बोलतात, मोटरीचं बारं. आणि हा पूर्ण घास आहेत. इथे उर्वी बघा किती छान एन्जॉय करते आहे, कारण तिला असं कधी बघायला मिळत नाही. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आणि हा सुंदर व्ह्यू आहे ना, हा असा बघायला मिळाला. हे शेत आहेत आमचं. आणि ह्या ज्या काकू आहेत माझ्या, त्या गवऱ्या थापत आहेत. 5-5:30 वाजले होते. आणि बघा हे रस्त्यालाच केळीचे झाड आहे हे एक. आणि त्याला मस्त असं केळीचे घड आलेलं आहे. आणि त्यानंतर आहे ना, हे जे आहेत ना, हा चारा आहेत, गवत बोलतात याला, गिन्नी गवत. हे आमचंच शेत आहेत, जनावरांसाठी लागतं. आणि ह्या ज्या गाया आहेत ह्या चुलत काकांच्या आहेत. 4-5 गायी आहे. आणि संध्याकाळी बरोबर 5:30 वाजता यांचं दूध काढलं जातं. तर बघा इथे मशीन लावलेलं आहे दुधाचं. आणि इथे काकांची मुलगी जी आहे, बहीण छोटी माझी, ती दूध काढते. आणि सगळं इथे ज्यांच्याकडे गाया आहेत ना, ते सगळे 5:30 वाजता दूध काढतात. आणि त्यानंतर ह्या ज्या आहेत, या 4 गायी आहेत, ह्या आमच्या आहेत स्वतःच्या. ह्याही शेडमध्ये बांधलेल्या आहेत दुपारच्या वेळी.